चिखलदरा समुद्र सपाटीपासून जवळपास 4000 फीट असलेलं हे ठिकाण आपल्याला नेहमीच आठवणी देऊन जातो. आता मी आहे मोजरी पॉईंटवरती 2 सप्टेंबर 2025. आपल्याला ते घर दिसत असेल ते शेतामध्ये. मी ते घर 1995 पासून बघतोय. आता जवळपास 30 वर्ष झालं आहे. मला नेहमी त्या घरी जायचं होतं किंवा ते ते हट असेल तिथे जायचं होतं की तिथे जाऊन हा भाग वरचा गाविलगड किंवा मोजरी पॉईंट कसा दिसतो ते. आणि मी आता त्यासाठीच आलो आहे हे सर्व ठिकाण रेकी करायला आणि तिथे जाऊन मी बघणार की अक्षरशः कसं दिसतं चिखलदरा फुटहिल्सपासनं. चला तर जाऊया. हा रोड तर तुम्हाला माहितीच आहे, एकदम फेमस, एकदम राज मूवीसारखा. लोणावळा खंडाळा काय लावला आहे चिखलदऱ्यासमोर. ते तर फक्त हाईप्ड आहेत. या कधी चिखलदऱ्याला हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. खूप धुकं होती, एकदम छान वातावरण आहे. धुकं तर एवढी की ह्यावेळेस तर चिखलदऱ्याच्या फुटहिल्सपासूनच भयंकर फॉग होता. आपल्याला तर इकडे तिकडे जायची गरज सुद्धा नाही आहे. आता चिखलदऱ्याच्या खाली उतरल्यावरती जे गावं लागतात, प्रत्येक गावातनं एक स्ट्रीम वाहते. सर्वीकडे तुम्हाला झरणे दिसतील. प्रत्येक ठिकाणी नदी, कोणी तुम्हाला दिसतील पोरं खेळताना, मच्छी पकडताना लोक. आता ते गावाजवळ मी पोचलेलो आहो जवळपास. आता हे समोर तुम्हाला ते छोट्या जे टेकडी दिसत आहे त्याच्या मागे पण एक खूप मोठा पहाड आहे, पण फॉग असल्यामुळे ते दिसणार नाही. आणि ते पहाड म्हणजे तोच आपला जो गाविलगड किंवा मोजरी पॉईंट आहे त्याची ती पहाड आहेत. आणि हा रस्ता खूप सुंदर आहे, सर्वांनी जावं इकडे. हे बघ, पुन्हा एक नदी. खूप सुंदर असं वातावरण. आणि ह्या रोडवरती अक्षरशः कोणी जात सुद्धा नाही. आता मी पोचलेलो आहो त्या गावी. हे मोजरी गाव आहे, पण ॲक्च्युली ह्या गावाचं नाव मडी झडप आहे जर तुम्ही गुगल मॅप्समध्ये बघाल तर. बाबा थोडासा साईड. थँक्यू. हे ते शेवटचं गाव आहे जे आपण वरून बघत होतो. हां, आता मी त्या गावी पोचलेलो आहे शेवटच्या भागी. आता हा ब्रिज क्रॉस करून मला सरळ जायचं आहे. ते जे आपण वरून जे हट बघत होतो शेतामध्ये, तिथे हा रस्ता घेऊन जाणार आपल्याला. आणि समोरच फॉरेस्टचं चेकपोस्टसुद्धा आहे. चला तर गाडी काढूया पहिल्या ब्रिजवरून. माझी गाडीसुद्धा म्हणत असेल, अरे बाबा माझं ग्राउंड क्लिअरन्स नाही आणि तू कुठे टाकतो मला. मोजरी पॉईंट चिखलदरामध्ये जे आहे त्याच्या पायथ्याशी जे गाव दिसतं मोजरी गाव, त्याच्या खाली फॉरेस्ट कॅम्प आहे, तिथे चाललो आहे. हा रस्ता आतमध्ये जातो, फॉरेस्टचा आहे. बघावं लागेल इकडे कुठेतरी तो फॉरेस्ट कॅम्प शोधावा लागेल. देवी पॉईंटचं जे पाणी आहे ती नदी आहे ही. याच्या मागे इकडे गाविलगड आहे आणि वरती मोजरी पॉईंट आहे चिखलदऱ्याचं. आणि इकडे ते आहे मडी झडप मोजरी गाव. तर इकडे कुठेतरी ते फॉरेस्ट गेस्ट हाऊस, पण पैदल जावं लागेल. पण आता मी एकटा आहे म्हणून मी काही जाणार नाही आहे. इकडे एक छोटंसं कुंपण दिसत आहे तुम्हाला, कोणाचं तरी हट आहे, पण जायला रस्ता नाही आहे प्रॉपर. गुडघ्या एवढं पाणी आहे. हिवाळ्यात एकदा वरतूनच चक्कर मारावं लागेल ट्रेक करत. आता मी चिखलदऱ्याला निघतो. मोजरी गावात गाविलगडच्या पायथ्याशी, हे गाविलगडचा पहाड आहे, याच्या मागे मोजरी पॉईंट आहे चिखलदऱ्याचं. त्याच्या पायथ्याशी फुटहिल्सला हे असे शेत आहेत. एक गाव आहे, गावामध्ये एक शेतामध्ये हट आहे. धुवा निघतोय तिथनं. त्यांना विचारून येतो की आम्ही कधी मित्रांसोबत इथे राहू शकतो का हिवाळ्यात. आता तर परिस्थिती काही चांगली नाही आहे, कारण की गाडीच मुश्किलीने आली आहे.
खूप चिखल आहे आणि ह्याच शेताच्या खालून चांगली नदी वाहत आहे. देवी पॉईंटचं जे पाणी आहे तेच इकडे येते. आता बघू, त्यांना विचारपूस करू. घसरायला नको फक्त इथे. कनिसचं शेत. चला तर ह्याच पाण्यामध्ये आता माझी गाडी धुवून आता मी निघतोय घरी. बाय बाय.